नमस्कार, मी निकिता. आपण पाहत आहेत LS मराठी. पाहुयात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 36 बातम्या. राष्ट्रवादीचे काँग्रेस कार्यालयात आंदोलन. सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटल्याने आंदोलन. भिवंडीत खड्ड्यांमुळे गॅस सिलेंडर वाहतूक करणारा टेम्पो पलटी. सिलेंडर रस्त्यावर पडले. सुदैवाने जीवितहानी टळली. पालघरच्या डहाणूत मद्य तस्कराचा थरार. पोलिसांच्या पाठलागात मद्य वाहतूक करणाऱ्या कारचा अपघात. पळताना 4 दुचाकींना धडक. रायगडमध्ये गोवा मुंबई खासगी बसमध्ये महिला प्रवाशाच्या छळाचा आरोप. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन. काँग्रेसने माफी मागावी, आंदोलकांची मागणी. सिंधुदुर्गमधील तिलारी नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानं घोटके परमे पूल पाण्याखाली. दोडा मार्गातील तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. सांगलीत वाढीव घरपट्टी विरोधात आंदोलन. महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा. ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सर्व पक्षांचा समावेश. कोल्हापूरमध्ये डॉक्टर DY पाटील यांच्या अंत्यदर्शनाला राज ठाकरे उपस्थित. राज ठाकरेंनी घेतलं डॉक्टर DY पाटील यांच्या पार्थिवाचं दर्शन. नाशिकमध्ये पोलिसांकडून वसुलीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना मारहाण. बँकेचे कर्ज दिल्यानंतर ही वसुली केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. अहिल्यानगरमधील संगमनेरमध्ये पाकिस्तानी क्रीम प्रकरणी शिवसेना आक्रमक. दोषींवर कठोर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि आमदार एकनाथ खडसेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य. जळगावमध्ये विजय चौधरींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून बालकांशी संबंधित लैंगिक स्वरूपाची आक्षेपार्ह डिजिटल सामग्री विक्री. दोघांना पोलिसांकडून अटक. धाराशिवच्या आपसिंगा परिसरातील 11 हेक्टर वनक्षेत्रात बिबट्याचा वावर. परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं, वन विभागाकडून आवाहन. जालन्यातील डाव्या कालव्यात पाणी सोडल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. दुबार पेरणीचं संकट टळणार. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. बीडच्या आष्टीत मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन. अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार आरोग्य शिबिराचे उद्घाटन. आरोग्य शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात. आमदार सुरेश धस यांच्याकडून पाहणी. परभणीच्या पालममध्ये बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघड. मुलीच्या प्रसूतीनंतर बालविवाह उघड. पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल. हिंगोलीच्या वसमत तालुक्यात जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत शिक्षकांची कमतरता. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान. पालकांकडून शाळा भरवत शिक्षकाची मागणी. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे. राकेश टिकेतांचा गंभीर आरोप. नांदेड येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना टिकेत यांचा मोठा दावा. लातूरमध्ये बोगस खताची विक्री होत असल्याचा आरोप करत शेतकरी आणि शिवसैनिकांनी खत आणि बी बियाणे विक्री केंद्रावर धडक. दुकानदारांविरोधात घोषणाबाजी करत शेतकरी शिवसैनिकांकडून ठिय्या आंदोलन. अमरावतीत जिल्हा परिषद शाळेतील साचलेल्या गढूळ पाण्यात राष्ट्रवादीचं अनोखं उपोषण. राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षांकडून वाढदिवसाच्या दिवशी गढूळ पाण्यात बसून उपोषण. बुलढाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदुरा तालुक्यातील तब्बल 112 गावे बाधित. हजारो हेक्टरवरील पिके उभी गेली पाण्याखाली. बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी 2 तासांचे काम बंद आंदोलन. शासनाचं वेधलं लक्ष. वाशिमच्या धामणी येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात अडकला पुराचा कचरा. तातडीने साफसफाईची नागरिकांची मागणी. यवतमाळमधील पांढरकवडामधील इंदिरानगर भागात जुन्या आर्थिक वादातून एका वृद्धावर चाकूने हल्ला. पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नंदुरबारमधील साक्रीतील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. पोषण आहाराच्या दर्जाबाबत अनेक त्रुटी आढळल्या. नागरिकांची चौकशीची मागणी.
इंदिरा गांधींना काँग्रेसमधलेच लोक गुंगी गुडिया बोलायचे, बोलणं महत्वाचं नाहीये तर काम महत्वाचं आहे, भुजबळ यांचं वक्तव्य. भिवंडीत मुसळधार पावसामुळे कामवारी नदी दुथडी भरली, नदीपात्रात वाहून गेलेली मिनी बस दिसली, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. साताऱ्यातील यादव गोपाळ पेठेत पाणी टंचाईवरून रास्ता रोको, आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे. या होत्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 36 बातम्या. पाहत रहा LS मराठी.